हॅलो ऑल, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपण कंबाईनचं ॲनालिसिस पाहतोय आणि यावरती अनेक अशा कमेंट येत आहेत गृहिणींच्या की मी गृहिणी आहे, लहान बाळ आहे, अशा अनेक प्रकारच्या आहेत। बरं, मी कोणाची कमेंट अशी ॲक्च्युअल नाही सांगत आहे, पण या कमेंटमधून हे लक्षात येते की जो प्रॉब्लेम मी फेस केला होता आणि ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो किंवा एक गृहिणी म्हणून एखाद्या क्षेत्रात जर आपल्याला काही करायचं असेल तर आपल्याला किती चॅलेंजेस फेस करावे लागतात या गोष्टीचा मला अनुभव आहे आणि त्यामुळेच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे। त्याचसोबत हा व्हिडिओ त्यांच्यासाठी सुद्धा युजफुल आहे जे जॉब करून अभ्यास करतायत। तुम्ही एक प्रकारचं वर्किंग म्हणजे काम करूनच हे अभ्यास करताय, त्यामुळे तुमचाही तसा वेळ जातो। तुम्हालाही ज्या अर्थी तुम्ही जॉब करताय म्हणजे फायनान्शियल प्रेशर आहे आणि जसं गृहिणींच्या डोक्यावर कामाचं प्रेशर असतं तसं फायनान्शियल प्रेशर सुद्धा आहे। सो तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघा, तुम्हाला सुद्धा याच्यामधून काहीतरी बूस्ट मिळेल आणि तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की यू कॅन डू समथिंग। ओके, सो स्टार्ट करूया आपण। तर सर्वात आधी मी तुम्हाला हे सांगेल की तुम्ही गृहिणी आहात, तुम्ही वर्किंग आहात, तुम्ही काम करताय, त्यामुळे तुम्हाला कुणीही फेवर देणार नाही। तुमच्यासाठी आणि नॉर्मल विद्यार्थ्यांसाठी जे लायब्ररीत असतात 24 तास म्हणू शकतो आपण अभ्यासामध्ये जे असतात त्यांना आणि तुम्हाला एकच पेपर आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःचे लाड करू नका की मी गृहिणी आहे मग मला ओके वेळच कमी आहे। अशा बाबतीत तसं काही होणार नाही, तुम्हालाही तोच पेपर द्यावा लागणार आहे जो त्यांना द्यावा लागणार आहे। त्यामुळे तुम्हाला कमी अभ्यास करून जमणार नाही, तुम्हाला त्यांच्या कॉम्पिटिशनचा अभ्यास करावा लागेल। मग तुम्ही म्हणाला तर आम्ही हेच तर सांगतो की आमच्याकडून जास्त अभ्यास होत नाही, आमच्याकडे तेवढा वेळ नसतो, पण हे सगळे एक्सक्यूजेस आहेत। तर पहा, तुम्हाला तुमच्या दिवसातल्या टोटल टाईमच्या फक्त 25% वेळ करायचा आहे, म्हणजे 24 तासातले तुम्ही ॲटलिस्ट 6 तास हे स्वतःसाठी काढलेच पाहिजे। आणि जर हे तुम्ही काढू शकत नसाल तर तुम्ही नंतर जॉब कसा करणार? जर तुम्ही स्वतःसाठी आत्ता 6 तास काढू शकत नाही आहात तर तुमच्यामध्ये ती हिंमत आहे का स्टँड घेण्याची? तुमच्यामध्ये ती गोष्ट आहे का काहीतरी करून दाखवण्याची? याचा विचार करा। तुम्ही गृहिणी आहात म्हणजे तुम्हाला घरातले सगळे कामं करावे लागतील। काही जणी अशाही असतील ज्यांचं छोटं बाळ असेल, आता माझा सुद्धा 5 वर्षाचा मुलगा आहे, पण तो आता 5 वर्षाचा झालाय। जेव्हा तो लहान होता तेव्हा मलाही ते प्रॉब्लेम्स यायचे, पण आता तो म्हणजे राहू शकतो घरी, असा मोठा तो आहे। जर मग ज्यांचं बाळ, आता माझे एक स्टुडंट आहेत, जुने आहेत, त्या जेव्हा मी आधी क्लासेस घ्यायची इकॉनॉमिक्सच्या तेव्हाच्या, त्यांचं गॅप पडला आणि आता छोटं बाळ आहे, ॲटलिस्ट म्हणजे 20-25 दिवस सध्या नामकरण झालं असं बाळ, त्यांचा मेसेज आला की मला आता राज्यसेवा करायची आहे। तुम्ही सांगा, इतकं छोटं बाळ असताना तुमची त्या बाळाला जास्त गरज आहे, ॲट दॅट टाईम तुम्ही अभ्यासावरती जास्त फोकस नाहीच करू शकत, तुम्ही कितीही ठरवलं तरी नाही करू शकत। तसं वातावरण तुमच्या घरात मग पूर्ण वेळ एखादा बाळाला सांभाळणारी व्यक्ती पाहिजे आणि असं वातावरण आपल्या इतकी ज्यांना गरज आहे अभ्यासाची त्यांच्या घरात हे मिळणं शक्यच नाही। ज्या अर्थी तुम्ही एवढी धडपड करताय जॉब करण्याची, त्या अर्थी आपल्या घरातलं वातावरण हे नॉर्मल आहे, मध्यमवर्गीय कुटुंबातले आपण आहोत। त्यामुळे मग आपल्याला जर का अभ्यास करायचा आहे किंवा आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे तर आपल्याला वेळ काढावा लागेल। हे सगळे एक्सक्यूजेस देणं बंद करावं लागेल, तर वेळ चोरणं आपल्याला शिकावं लागेल। हे मी नेहमी माझ्या व्हिडिओमधून सांगते। मी याच्या आधी गृहिणींसाठी व्हिडिओ बनवलेले आहेत, हा काही पहिला व्हिडिओ नाही आहे, तेव्हाही मी सांगितलं होतं की वेळ चोरा, वेळ चोरा। तर वेळ चोरणं म्हणजे हे काय हे जर आपल्याला समजत नसेल, आपला वेळ कुठे वाचतो हे जर आपल्याला, आता प्रत्येकाच्या घरातली सिच्युएशन तर मला माहिती नाही, त्यामुळे तुमचा वेळ कुठे वाचतो किंवा तो वेळ तुम्ही अभ्यासात कसा युटिलाइज करू शकता हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे। तर काही जणांचा अभ्यास रात्री होतो, काही जणांचा अभ्यास दिवसा होतो, काही जणांचा अभ्यास सकाळी उठून होतो, काही जणांचा अभ्यासच होत नाही, अशा अनेक कॅटेगरी असू शकतात। पण तुमचा ज्या वेळेस अभ्यास होतो त्यावेळेस तुम्ही तो अभ्यास करायला पाहिजे। आता राहिला प्रश्न की अभ्यास कमी वेळात जास्त प्रोडक्टिव्ह कसा करायचा, म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या कॉम्पिटिशनला कसं जायचं। आता तुम्हाला मी सांगते, माझ्या लायब्ररीत दिवसभर मुलं बसून असतात, पण ते दिवसभर अभ्यासच करतात असं नाही, अर्धा वेळ तर ते चहाच्या टपरीवर जाण्यात, बाहेर गप्पा करण्यात घालतात। हा व्हिडिओ लायब्ररीतले पोरं पाहत असतील तर तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही टाइमपास करताय, तुम्ही पूर्ण वेळ लायब्ररीत असता पण तुम्ही युटिलाइज करत नाही आहेत। तुम्ही अभ्यास किती करता हे तुम्ही काउंट केलं पाहिजे। यासाठी तुमच्यासाठी एक ॲप मी सांगेल, इथे मी तुम्हाला साईडला फोटो देईल, जायंट स्टॉपवॉच नावाचं ते ॲप आहे, ते ॲप घ्या, ते स्टार्ट करा जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसता, जेव्हा तुम्ही पाणी प्यायला उठले तेव्हा ते स्टॉप करा, पाणी पिऊन आले की परत स्टार्ट करा, असा वेळ काउंट करा। तुम्ही दिवसभरात लायब्ररीत इतका वेळ बसताना 4 ते 5 तास होणंही खूप कठीण आहे। ओके, सो असा प्रोडक्टिव्ह अभ्यास असला पाहिजे, किंवा मी त्या ॲपवर एक वेगळा व्हिडिओज देईल तुम्हाला की मी कशा प्रकारे ते वापरते, किंवा स्टॉपवॉच विकत मिळतात, त्या स्टॉपवॉच तुम्ही घेऊ शकता। ॲक्च्युअल अभ्यास आपला 6 तास तरी असलाच पाहिजे, तुम्ही जर का गृहिणी असाल किंवा तुम्ही वर्किंग असाल तरीसुद्धा। आता काही गृहिणी आहेत, वर्किंगही आहेत आणि तरीही त्यांना स्पर्धा परीक्षा करायची आहे। तुम्ही सांगा, असं 3 तिगाळा काम बिगाळा कसं होईल? तुम्ही एक तर जॉब सोडा
किंवा तुम्ही घरचे कामं सोडा, पूर्ण वेळ अभ्यास करा. कुठल्या तरी 2 गोष्टी तुम्ही मॅनेज करू शकता, एक तर स्टडी किंवा जॉब. ओके. आणि दोन्ही गोष्टी जर करायच्या असतील तर मग घरचे कामं पूर्णपणे तुम्हाला अवॉइड करावे लागतील. किंवा तुमचं जर शक्य असेल तर तुम्ही जॉब सोडा, किंवा जॉबच सोडणं शक्य नसेल मग दोन्ही वेळेस एकच गोष्ट तुम्ही करू शकणार नाही, म्हणजे 2 गोष्टी तुम्ही एकाच वेळेस करू शकणार नाही. तुम्हाला कुठल्या तरी एका गोष्टीला प्रायोरिटी द्यावी लागेल. सो काय महत्त्वाचं आहे हे तुमचं तुम्ही ठरवा आणि त्यानुसार तुम्हाला तिथे तुमचा अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट आहे पहा, आता एक कमेंट होती की म्हणजे त्या माझ्याशी बोलत नव्हत्या, दोघींचं कॉन्व्हर्सेशन चालू होतं की मी क्लास लावले, पण क्लासमध्ये क्लासवाले एका तासात एकच टॉपिक कंप्लीट करून घेतात, बाकी सगळं आपल्याला आपलंच करावं लागतं. मी तुम्हाला डे 1 पासून सांगते की तुम्हाला तुमचं करावं लागेल. कोणीही तुम्हाला हे वाच किंवा मी तुला पूर्ण सिलेबस कसा शिकू शकणार आहे कोणी, मला सांगा. हा MPSCचा जो प्रवास आहे याच्यामध्ये आपला सिलेबस खूप मोठा आहे आणि हा पूर्ण सिलेबस आपल्याला जर का कंप्लीट करायचा असेल तर आपल्याला खूप वेळ द्यावा लागणार आहे आणि हा पूर्ण वेळ तुमचा कोणताही क्लासवाला कंप्लीट करून घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमचा अभ्यास करावा लागेल. आता मी तुमचा क्लास घेते, माझा मुलगा खाली रडतोय. तर असे हर्डल्सही येतील. तर पहा, पुढचं आहे पहा की तुम्हाला वेळ मॅनेज करावा लागेल, वेळ चोरावा लागेल. जे जॉब करत असतील येण्या जाण्याचा वेळ वाचत असेल, घरी आल्यानंतरचा वेळ वाचत असेल, जॉबला जाण्यापूर्वीचा वेळ वाचत असेल, जॉबमध्ये कुठे ब्रेक मिळत असेल त्याचा वेळ वाचत असेल, जे काय वेळ वाचत असेल तो युटिलाइज करावा लागेल आणि तो काउंट करावा लागेल. ॲटलिस्ट 6 तास तरी तुमचा अभ्यास झाला पाहिजे. आणि गृहिणींना मी एक सांगेल की तुमच्या घरातल्या लोकांच्या अपेक्षा तुम्ही वाढवून ठेवू नका. म्हणजे मी सासूच्या हातात चहाच देणार, त्यांना वाढूनच देणार, सगळे कामं करणार, मग मी अभ्यासाला बसणार, असं नाही जमणार. जिथं वेळ मिळेल तिथं अभ्यास करा. लोकांच्या अपेक्षा वाढवू नका. तुम्ही 24 दिवस म्हणजे 24 तासही जरी लोकांसाठी राबलात आणि 1 तास जरी तुम्ही त्यांच्या मनाविरुद्ध वागलात ना, लोक ते लक्षात ठेवतात. त्यामुळे कोणाच्याही अपेक्षा वाढवायच्या नाहीत. आपल्या गोष्टी आपल्या घरातल्यांना प्रामाणिकपणे आणि शांतपणे सांगायचं की मला इतका वेळ अभ्यासासाठी हवा आहे आणि मला एवढं 1 वर्ष हवं आहे, मी अभ्यास करणार आहे. जर त्यांना खरंच तुमची प्रोग्रेस पाहिजे असेल तर ते तुमचं म्हणणं नक्की ऐकतील आणि ते जर ऐकत नसतील तर तिथे तुम्हाला काहीतरी स्ट्रॉंग डिसिजन घेणं आवश्यक आहे. कारण शेवटी यश हे तुम्हाला मिळवायचं आहे. तुम्ही जर का आयुष्यात अयशस्वी झालात ना तर कुणाला काही फरक पडत नाही, पण जर तुम्ही यशस्वी झालेत तर तुमच्या आजूबाजूच्यांना फरक पडतो. माझं उलट आहे. आणि लोकांच्या बोलण्यावरती अजिबात जायचं नाही, कोणाच्या बोलण्याचा अजिबात विचार करायचा नाही. माझं एक वाक्य आहे की या कानाने ऐकून या कानाने सोडून द्या, असं मी कधी करतच नाही. मी कोणाचं बोलणं या कानात घुसूच द्यायचं नाही आणि मी घुसूच देत नाही. मी कधीच कोणाचा विचार करत नाही. तर तुम्हीही करू नका, कारण शेवटी आपल्याला आपली लाईफ जगायची आहे. इथं कोणी मग एखादा व्यक्ती जर तुम्हाला म्हणत असेल आत्ता अभ्यास करतं का, एवढं मोठं लेकरू झालं, त्याला सांभाळायचं, घर सांभाळायचं, आधी का नाही केलं, त्याला म्हणायचं बाई तू माझ्या खात्यात, किंवा माणूस असेल तर बाबा तू माझ्या खात्यात दर महिन्याला 10-20 हजार टाकत जा, मी अभ्यास बंद करते. त्याच्यानंतर त्यानं आपल्यासोबत बोललं नाही पाहिजे. किंवा आपण अशा लोकांपासून फार दूर राहायचं आणि शक्य होईल तर कोणाला सांगायचंच नाही की आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय, माझं माहितीचं काहीतरी चालू आहे. कटआउट व्हायचं अशा लोकांपासून, कारण ते लोक आपल्या आयुष्यात काहीच महत्त्वाचे नसतात, जे आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतात आपल्या गोलपासून. सो आपल्याला वेळ चोरायचा आहे, अशा लोकांपासून दूर राहायचं आहे आणि आपल्या काय म्हणता येईल लोकांकडून आपल्याकडून लोकांच्या ज्या अपेक्षा असतात त्या वाढवायच्या नाहीत. आपल्याला ज्या गोष्टी म्हणजे आपण सुरुवातीला काय करतो, एक गुड फेथमध्ये येण्यासाठी सगळ्यांच्या मनासारखं तसं वागत राहतो आणि मग समोरच्याला तशी सवय होते आणि मग पुढचा अपेक्षा करू लागतो आणि जेव्हा मग आपलं रिअल रूप समोर येते किंवा आपल्याला काहीतरी कमी आहे आयुष्यात असं वाटतं, तेव्हा आपण खरं वागू लागतो, तेव्हा मग लोकांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे आधीपासूनच असं वागा. ॲडवाईस आहे नवीन लोकांसाठी किंवा जे नवीन अभ्यासाला सुरुवात करत असेल की ज्यांचं नवीन लग्न झालं असेल किंवा जे नवीन जॉबला गेले असतील, कोणाचंही काम करायचं पटकन, अशा गोष्टी टाळायच्या आहेत. जिथे तुम्हाला लोकांपासून दूर राहायचं आहे, एक सरळ म्हणजे, आणि आपल्याला लोकांना टाळून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर सोशल मीडिया हा खूप मोठा डिस्टर्बन्स होतो आपल्या घरातल्या लोकांचं. मग याचा बड्डे झाला, त्याचं स्टेटस नाही ठेवलं, याने माझं स्टेटस पाहिलंच नाही, माझं स्टेटस ठेवलंच नाही, अशा प्रकारचे रुसवे फुगवे होतात. त्यामुळे सोशल मीडिया शक्य असेल तर अवॉइड करा. नसेल होत स्टेटस ठेवणं बंद करा. मी बंद केलेलं आहे. सो स्टेटस ठेवणं बंद करा. वाटेल ते ठेवायचं ना, आपल्या काय कोणी मालक थोडीच आहे. त्यामुळे जेव्हा वाटेल तेव्हा ठेवायचं आणि जेव्हा नाही वाटेल तेव्हा नाही ठेवायचं. ओके, ही आपली लाईफ आहे,
आपल्या प्रमाणे जगायचं आहे. आपले रूल म्हणजे आपण काय ॲरोगन्सी करत नाही आहोत, आपण फक्त आपल्या गोष्टीसाठी स्वार्थी होतोय आणि हे स्वार्थी होणं आवश्यक आहे आत्ता. नाहीतर या चान्ससारखा म्हणजे या कंबाईन 2024 सारखा चान्स परत तुम्हाला मिळणार नाही. या राज्यसेवेसारखा चान्स तर नाहीच आहे, नंतर डिस्क्रिप्टिव्हच होणार आहे. त्यामुळे ते तर काय म्हणता येईल सत्यच आहे. त्यानंतर तुम्हाला अभ्यासिक अभ्यासच करावा लागेल. बाकी इतर कुठल्याही गोष्टी याच्यासोबत करणं शक्य नाही आहे. जर तुम्ही जॉब करत असाल किंवा तुम्ही गृहिणी असाल तर तुम्हाला घरातले कामं झाले की अभ्यास, अभ्यास झाला की कामं, हे दोनच गोष्टी कराव्या लागतील. आणि जे जॉब करत आहेत त्यांना जॉब झाला की अभ्यास, अभ्यास झाला की जॉब, या 2 गोष्टी कराव्या लागतील. दुर्लक्ष करावं लागेल लोकांवरती. लोक काय म्हणतील, मग मी यशस्वी नाही झालो तर काय. आणि हो, शक्य होत असेल ना तर लायब्ररी जॉईन करा. जे जॉबवरती आहेत त्यांनीही, मी माझी लायब्ररी आहे म्हणून नाही सांगत आहे, लायब्ररीचा फायदा होतो. तिथे तुमची प्रोडक्टिव्हिटी जास्त असते. तुम्हाला तिथे पाहुणे आले चहा कर असं म्हणणारं कुणी नसतं. घरी गेल्यावर तुम्हाला आळस येतो, तुम्ही झोपून जाता कामावरून आल्यावरती, तर तो डिस्टर्बन्स कमी होतो. तुम्ही तिथे अभ्यास करता. लायब्ररीत बसल्यावर बऱ्याचदा झोप येते, झोप येऊ द्या, येत असेल तर झोपून घ्या, अभ्यास करा. परंतु लायब्ररीतली प्रोडक्टिव्हिटी 2 तासाची खूप जास्त असते घरी 4 तास केल्यापेक्षा. त्यामुळे शक्य होत असेल तर लायब्ररी जॉईन करा. लोक काय म्हणतील, घराच्या बाहेर कसं पडायचं, या सगळ्या गोष्टीचा विचार करू नका. शक्य होत असेल तर घरापासून दूर जा. जर तुमचं बाळ वगैरे नसेल तर तुम्ही जाऊ शकत असाल तर दुसऱ्या गावी जा, तिथे रूम करून अभ्यास करू शकता. किंवा हे शक्य नसेल तर गावात ॲटलिस्ट लायब्ररी तो जॉईन करा आणि अभ्यास करा. अभ्यास होईल. ॲटलिस्ट 6 तास आपला अभ्यास झाला पाहिजे. तुम्हाला काही कमी टॉपिक वाचून जमणार नाही, तुम्हाला तेच वाचावं लागेल जे ते वाचत आहेत. तर तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला 6 तासात जमणार का. ते 8 तास वाचत असतील, ते दिवसभर लायब्ररीत बसत असतील, पण आपली 6 तासाची प्रोडक्टिव्हिटी एवढी असली पाहिजे की आपण त्यांच्यासोबत आलो पाहिजे. आणि लोकांसोबत कॉम्पिटिशन करायचीच कशाला. आपण आजच्यापेक्षा बेटर जर का आपल्याला वाटत असेल, तुम्ही 1 दिवस कंटिन्यू त्या ॲपच्या द्वारे मोजून 6 तास अभ्यास करा. तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स आल्यासारखा वाटेल की नाही. हे माझं चॅलेंज आहे की तुम्ही ॲटलिस्ट 6 तास, 1 दिवस हे चॅलेंज करा की मी 6 तास सलग अभ्यास करेल. सलग मीन्स मध्ये ब्रेक झाला तर चालेल, पण 6 तास एका दिवसात करेल. आणि ते केल्यानंतर संध्याकाळी तुम्हीच मला सांगा की तुम्ही जो काही अभ्यास केला आहे त्याची प्रोडक्टिव्हिटी किती जास्त होती मोजून केलेल्या अभ्यासाची. असंच वाचत बसले, पुस्तक घेतला, 1 तास झाला, अर्धा तास झाला, ठेवलं उचललं नाही. आणि हो, या सगळ्यामध्ये आपल्याला लोकांसोबत रूढ वागायचं मी सांगत नाही आहे. रूढ वागायचं नाही, चांगल्यानं समजून सांगायचं. ऐकत असतील ते आपले, ऐकत नसतील ते त्यांचे, हा आपला रूल ठेवायचा आहे. त्यामुळे प्रेमानंच वागायचं, प्रेमाने समजावून सांगायचं. ऐकत जर नसतील तर मग आपल्याला थोडंसं तिथे स्वार्थी बनायचं आहे. सो थँक्यू सो मच. इतकंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. शेवटी स्पर्धा परीक्षेमध्ये शाश्वती यशाची कोणीही देऊ शकत नाही. आपण यशस्वी होणार की नाही होणार हे काही सांगू शकत नाही आपण. त्यामुळे आपण प्रयत्न पूर्ण करायचे. ॲटलिस्ट आपल्याला शेवटी गिल्ट राहायला नको की मी त्यावेळी प्रयत्न केले नाही, कमी प्रयत्न केले त्यामुळे मला यश मिळालं नाही. कदाचित थोडासा जास्त अभ्यास केला असता तर मी यशस्वी झाले असते, असं गिल्ट वाटायला नको. इतका अभ्यास करा. तुम्हाला वाटलं पाहिजे की नाही मी माझं 100% दिलं पण नाही जमलं, आय विल ट्राय माय बेटर नेक्स्ट. किंवा दुसऱ्या एखाद्या क्षेत्रात करू शकतो ना आपण. असं थोडीच आहे की हेच एक क्षेत्र आहे, पण आत्ता आपल्याकडे चान्स आहे तर आपल्याला इथे 100% देणं आवश्यक आहे. सो हेच मला आजच्या व्हिडिओमधून सांगायचं होतं. आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून काही हिंट नक्की भेटल्या असतील. पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.